हॅलो हॅलो सर्वांना, गुड इव्हिनिंग. आता संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत आणि हा असा मुसळधार पाऊस पडतोय आमच्याकडे. एकदम पांढरा पाऊस आहे आणि भूक पण खूप लागली, अशी संध्याकाळची भूक असते ना तशी. सो आता मी एक डिश करते, तुम्हाला पण दाखवते मी काय करते ते. झटपट होते आणि चविष्ट पण तितकीच लागते. चला बघूया काय करते. सो आता मी करत आहे कॉर्न भेल. कॉर्न भेलसाठी मी घेतला एक कॉर्न. ओके, हा मला असाच मिळाला प्लास्टिकमध्ये. डाळिंबाचे दाणे घेतले आहेत, कोथिंबीर, लिंबू, रॉक सॉल्ट घेतले आहे, तिखट घेतलं आहे, लाल तिखट आणि हळद. सो एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला एक अशी चमचमीत डिश करायची आहे, आणि संध्याकाळची आपली छोटीशी भूक भागवेल अशी. आणि शेव घेतली आहे, थोडी बारीक शेव. ओके, सो आता मी रेसिपी स्टार्ट करते. पटकन होईल आपली रेसिपी. ओके, बघा आधी मी हे दाणे काढून घेते मक्याचे, मग भेटते तुम्हाला. असे मी कॉर्नचे दाणे काढून घेतले आहेत, मगाशी दाखवलं त्याप्रमाणे. आता मी थोडंसं बटर आणि तेल वापरते. कढईत टाकलेलं आहे. कढईचा गॅस ऑन केला आहे. आता हे जे दाणे आहेत ते मी त्याच्यामध्ये टाकते, टॉस करून घेते. ओके, थोडीशी हळद टाकते त्याच्यात. थोडंसं अगदी लाल तिखट, आणि किंचितचं सॉल्ट. एवढं. अजून थोडं घेतलं. आता ते मी मिक्स करते. असं मी 1-2-3 मिनिटं ते मिक्स करून घेते. त्याच्यात हे अर्ध लिंबू पिळून घेते. लिंबू पिळून घेतल्यानंतर थोडं अजून मी ते टॉस करून घेते. सो आमच्याकडे लाईट्स गेले आहेत थोडा वेळ. सी हे असे झालेले आहेत. आता मी गॅस बंद करते. आता एवढंच काम होतं गॅसचं. आणि आपली रेसिपी ऑलमोस्ट रेडी आहे. आता आपल्याला फक्त मिक्स करायचं सगळं एकत्र. मी दाखवते ते कसं मी करते ते. थोडीशी कोथिंबीर आहे ना माझ्याकडे, थोडी मी अजून बारीक कट करून घेते आणि भेटते तुम्हाला. सी आता मी काय करणार,
जेवढे एका माणसाला खायला हवेत तेवढे आधी घेणार. ओके, हे एवढे मी घेतले. ओके, त्याच्यानंतर मी ह्याच्यात कांदा टाकणार, कारण ही कॉर्न भेल आहे तर कांद्याशिवाय मजा नाही आपल्याला येणार. कांदा घेणार, नंतर मी कोथिंबीर घेणार त्याच्यात, जी मी चिरून घेतली आहे. ओके, कोथिंबिरीनंतर मी त्याच्यावर टाकणार शेव, आणि मग मी त्याच्यात टाकणार डाळिंबाचे दाणे. सो अशी ही आपल्या छोट्याशा बुकेसाठी आपल्या छोट्याशा बुकेसाठी तयार आहे कॉर्न भेल. नक्की करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.